डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने 20 सर्किट तयार झालं पर्यटन विभागाचं. त्या सर्किटच्या 2 बसेस रवाना झाल्या. दीक्षाभूमीपासून मुक्तिभूमी नाशिकपर्यंत, मुक्तिभूमी नाशिकपासून तर चैत्यभूमी मुंबईपर्यंत या 2 बसेस या ठिकाणी रवाना झालेल्या आहेत. कालही 2 बसेस गेलेल्या आहेत आणि यातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, सामाजिक न्याय, समता, बंधुतेचा विचार हा समाजाच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा एक पर्यटन विभागाचा प्रयत्न आहे. तसंच आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सामाजिक सप्ताह आयोजित करण्यात आला होता. आज सामाजिक सप्ताहाचा आज समारोप या ठिकाणी आहे. जे समाजामध्ये लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने प्रवास आणण्याची योजना महाराष्ट्र शासनाने तयार केली. नागपूरच्या सामाजिक न्यायाने तयार केली आहे. नागपूरच्या सामाजिक विभागाने तयार केलेली आहे. आजचा दिवस हा खूप पवित्र दिवस आहे. आजच्या दिवशी बाबासाहेबांनी जन्म घेतला आणि आज संपूर्ण जगभर, देशभर एक लोकशाहीमध्ये आपण किती चांगल्या पद्धतीने नांदू शकतो हे ज्या घटनेने आम्हाला दिलं आहे. आणि या घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांच्या विचारावर पुढे काम करतो. दीक्षाभूमी असेल किंवा बाकी नागपूरच्या आसपास शांतिवन असेल, ड्रॅगन पॅलेस असेल, हे तिन्हींचा विकास करण्यासाठी काय प्लॅन आहे? काही जागा पण उपलब्ध बैठका झाल्या होत्या NIT. दीक्षाभूमीला 118 कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहे. परवाच मी दीक्षाभूमीच्या विषयाची बैठक घेतली. NMRD आणि कलेक्टर बसून या ठिकाणी अंतिम प्लॅन सुरू आहे. तो प्लॅन आम्ही पब्लिक डोमेनला टाकणार आहे. शेवटी या ठिकाणी जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचं म्हणणं काय आहे, जनतेचं म्हणणं काय हे समजून घेणार आहे. मागच्या वेळी आम्ही काम चालू केलं पण त्याला विरोध झाला, कारण त्यांचं म्हणणं होतं त्या ठिकाणी अंडरग्राऊंड पार्किंग त्यामुळे ते काम राबवण्यात आलं. पण पुढच्या काळात मात्र जनतेला सोबत घेऊन, जनतेचा विचार घेऊन, आंबेडकरी जनतेचा विचार घेऊन आम्ही हे काम चालू करणार आहे. चिचोलीच्या या ठिकाणी चिचोलीच्या शांतिवनमध्ये 40 कोटी रुपयाचे विकास कामं सुरू आहे. ड्रॅगन पॅलेसला 217 कोटी रुपयाचे विकास काम मंजूर झालेले आहेत. आणि हे सर्व पर्यटन स्थळं, पर्यटन सर्किट म्हणून जे धर्मस्थळ आहेत ते या ठिकाणी जोडण्याचं काम या ठिकाणी सरकार करतं आहे. नागपूरला आम्ही विविध गोष्टींच्या माध्यमातून या पर्यटन स्थळाचा, यात्रास्थळाचा, धर्मस्थळाचा विकास आम्ही करणार आहोत. सर हिंदी में बताइए. बाबा साहब आम्बेडकर की जयंती है, आप आए सर. बाबा साहब आम्बेडकर आज हमारे सबके लिए पवित्र दिन है. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी का जन्मदिन है और इस जन्मदिन के अवसर पर मैं खुद दीक्षाभूमि आकर बाबा साहेब आंबेडकर जी का अभिवादन किया, उनका आशीर्वाद दिया है. आज पूरे महाराष्ट्र में पर्यटन विभाग ने, टूरिज्म विभाग ने महामानव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी के नाम पर एक टूरिज्म सर्किट भी जोड़ा है और 2 बसेस यहाँ से अभी रवाना हुई है. नागपुर के दीक्षाभूमि से लेकर नासिक के मुक्तिभूमि तक और मुक्तिभूमि नासिक से लेकर मुंबई के चैत्यभूमि तक ये टूर बसेस रवाना हुई है. कल भी 2 बस गई, आज भी 2 बस गई है. ये टूरिस्ट सर्किट का मतलब यही है कि महामानव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी ने दी हुई सामाजिक न्याय, समता, बंधुता का विचार, समाज को मजबूत करने का विचार, सामाजिक समता का विचार हम घर घर तक पहुंचाए. केवल टूरिस्ट बनकर ना जाए, तो विचारों को भी आगे लेके जाए. वैसे ही नागपुर में आज सामाजिक न्याय महाराष्ट्र सरकार की ओर से, समाज कल्याण की ओर से एक सप्ताह चला गया था 8 अप्रैल से 14 अप्रैल का. इसमें आज समापन है. उसमें इस सामाजिक सप्ताह में 8 दिन कार्यक्रम चले. आज नागपुर में इस सप्ताह का समापन भी है और नागपुर में आज सामाजिक न्याय की ओर से, सामाजिक न्याय विभाग की ओर से लाभार्थियों का जो मुख्य प्रभाव में लाना है, लाभार्थियों को, उनको एक कार्यक्रम भी यहाँ रखा हुआ है.
मैं फिर एक बार महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी को कोटि कोटि प्रणाम करता हूँ। राज्य मंत्रिमंडळ